नमस्कार मंडळी. एक दिवस असा असतो ज्या दिवशी उपवास हा फक्त अन्नाचा नसतो, तर मनातल्या वाईट विचारांचा, अहंकाराचा आणि नकारात्मकतेचाही असतो. आषाढी एकादशी म्हणजे फक्त कॅलेंडरमधला एक सण नाही, तर लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि विठ्ठलावरच्या प्रेमाचा महासागर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला महागडा नैवेद्य लागत नाही. प्रेमाने बनवलेला साधा घासही त्याच्यापर्यंत पोहोचतो. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी परफेक्ट जेवण, मऊ लुसलुशीत भाकरी आणि झणझणीत बटाट्याची भाजी. ही रेसिपी एकदा करून पाहिली तर प्रत्येक उपवासाला तुम्ही हेच बनवाल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुम्ही म्हणाल, भाकरी ती पण उपवासासाठी? तर चला बघूया ही उपवासाची भाकरी कशी बनवायची. यासाठी मी 1 किलो वरी आणि पावशर शाबू घेतला आहे. वरी आणि शाबू न भाजता बारीक दळून घ्यायचा. पण लक्षात ठेवा, जेवढी वरी घ्याल त्याचा पाव भाग शाबू घ्यायचा आणि ते अगदी बारीक दळून घ्यायचं. आता भाकरीसाठी परातीत थोडं पीठ घ्या. पिठात अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घाला आणि थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घेऊया. इथे एक महत्त्वाची गोष्ट, पीठ खूप घट्टही नको आणि जास्त सैलही नको. योग्य मळलेलं पीठच भाकरीला छान मऊपणा देतं. आयुष्यातही असंच असतं, जास्त कठोर झालो तर नाती तुटतात आणि जास्त मवाळ झालो तर लोक गृहीत धरतात. म्हणून समतोल राखणं हीच खरी कला आहे. आता या पिठाला छान गोलाकार द्या आणि बारीक दळलेलं शाबू आणि वरीचं पीठच इथे थोडंसं भुरभुरायचं आहे, म्हणजे भाकरी थापताना पीठ परातीला चिकटणार नाही. आता मळलेला गोळा पिठावर ठेवून भाकरी हलक्या हाताने थापून घेऊया. भाकरी थापायच्या अगोदर जसं परातीवर थोडंसं पीठ घातलं तसंच आपल्या हातालाही थोडंसं पीठ लावून घ्या आणि मग अशा पद्धतीने भाकरी थापून घेऊया. घाई अजिबात करू नका. प्रेमाने केलेली प्रत्येक गोष्ट सुंदरच होते. फक्त परातीला थोडं आणि आपल्या हाताला थोडंसं पीठ लावा आणि मग अशी सुंदर गोल भाकरी तुम्हालाही नक्की जमेल. तवा गरम झाल्यावर भाकरी अलगद उचला आणि तव्यावर टाका. भाकरी तव्यावर टाकल्यावर वरच्या बाजूने भाकरीला सगळीकडून पाणी लावून घ्या. हाताने जर पाणी लावता येत नसेल तर एक कापड घ्या आणि ते कापड पाण्यात बुडवून त्या कापडाने पाणी लावून घ्या. म्हणजे तुमच्या हातालाही भाजणार नाही आणि भाकरीलाही व्यवस्थित पाणी लावलं जाईल. पाणी थोडंसं सुकलं की भाकरी उलटून घेऊया. खालच्या बाजूने भाकरी थोडी भाजली की तव्यावरून काढूया आणि गॅसवर भाजून घेऊया. डायरेक्ट गॅसवर भाजल्यामुळे भाकरी पटकन भाजली जाते. पण जर तुम्हाला गॅसवर भाजणं अवघड जात असेल तर तुम्ही तव्यावरच भाकरी भाजू शकता. थोडा वेळ लागेल, पण तव्यावर पण भाकरी चांगली भाजली जाईल. दोन्ही बाजूंनी भाकरी चांगली भाजली की बघा किती सुंदर आणि मऊ भाकरी तयार झाली. आता बनवायची आहे बटाट्याची भाजी. पण तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आपल्या या छोट्याशा कुटुंबाचा भाग बना. आता बनवूया झटपट बटाट्याची भाजी. त्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतलेत. त्याच्या साली काढून घेऊया. बटाट्याच्या साली काढल्यानंतर बटाटे चिरून घेऊया. तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या घरी उपवासाची पद्धत वेगळी असते. तुमच्या घरी आषाढी एकादशीला कोणता खास पदार्थ बनवला जातो? साबुदाणा खिचडी, थालीपीठ की अशी भाकरी? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या रेसिपीमधून मलाही काही नवीन शिकायला मिळेल. अशा पद्धतीने सगळे बटाटे चिरून घेऊया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा. गॅसवर कढई ठेवून त्यात थोडंसं तेल घालूया. तेल गरम झालं की त्यात जिरे घाला. जिरे चांगले तडतडू द्या. तुमच्यात उपवासाला जिरे चालत नसतील तर घालू नका. एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का?
बटाटा हा असा एक पदार्थ आहे जो प्रत्येक भाजीत मिसळला तरी स्वतःची चव कायम ठेवतो. आयुष्यातही माणसाने असंच असावं, प्रत्येक परिस्थितीत मिसळावं, पण स्वतःचे संस्कार आणि स्वभाव कधीच सोडू नयेत. आता यात घालतोय 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट तेलात मिक्स करून घेऊया आणि यात घालूया चिरलेला बटाटा. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता घालतोय चवीनुसार मीठ. मी इथे मीठ अर्धा चमचा घातला आहे. मीठ घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कढईवर झाकण झाकून बटाटा शिजू देऊया. या बटाट्याच्या भाजीसाठी पाण्याचा अजिबात वापर केला नाही. गॅस बारीक ठेवा आणि वाफेवर ही भाजी शिजू देऊया. एक 5-7 मिनिटात बटाटा अगदी मऊ होईल. थोड्या वेळाने झाकण उघडा आणि भाजी एकदा मिक्स करून घ्या. इतरांनाही ही रेसिपी नक्की शेअर करा, म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांच्या ताटातही ही प्रेमाची चव नक्की पोहोचेल. आणि हे बघा, आपली ही बटाट्याची भाजी व्यवस्थित शिजली आहे. सगळ्यात शेवटी भाजीत घालतोय 1 चमचा शेंगदाण्याचं कूट. हे ऑप्शनल आहे. शेंगदाण्याचं कूट नाही घातलं तरी अशीच ही भाजी छान लागते. सगळं एकदा मिक्स करा आणि झटपट होणारी बटाट्याची भाजी तयार आहे. हे बघा, खूप वेळ झाला तरी ही भाकरी अशीच मऊ राहते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. याच दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात अशी श्रद्धा आहे. महाराष्ट्रात लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जाऊन विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतात. ही परंपरा आपल्याला शिकवते श्रद्धा, संयम, सेवा आणि समानता. आजची रेसिपी फक्त भाकरी आणि भाजीची नव्हती, तर श्रद्धा, साधेपणा आणि समाधानाची होती. लक्षात ठेवा, ताटातला घास संपतो, पण प्रेमाने वाढलेली चव कायम मनात राहते. उपवासासाठी ही भाजी भाकरी नक्की करून बघा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. राम कृष्ण हरी.